वैष्णवी हगवण्याच्या अंगावर मारहाणीच्या 29 खुणा शवविच्छेदन अहवालामध्ये धक्कादायक माहिती उघड। जळगावमध्ये 2 गटांमध्ये तुफान हाणामारीत 8 जण जखमी। नशिराबाद टोळीतील 10 जणांवर गुन्हा दाखल। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार, चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ग्वाही। मुंबई तुंबणं हे सरकारचं अपयश आहे, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। छत्तीसगडमध्ये 18 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। नक्षलवाद्यांना प्रवाहात सामावून घेण्याचा प्रयत्न करणार, राज्य सरकारच्या सगळ्या योजनांचे लाभ सुद्धा मिळणार। नागपुरातील एलओसी ओलांडलेली महिला बीएसएफच्या ताब्यात। महिलेच्या सोशल मीडियावरील चॅटिंगचा तपास होणार। काश्मीरला फिरायला जाते सांगत महिला गेली होती एलओसी पार। नक्कल करायला पाकिस्तानला अक्कल हवी, ओवेसींनी पाकिस्तानला सुनावलं। महिला एलओसी पार बीएसएफच्या ताब्यात।